नमस्कार, मी स्नेहल पाटकर. बुलेटिनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बुलेटिनची सुरुवात करूयात आणि सुरुवातीचीच बातमी. सलमान खानला धमकी आल्याचं प्रकरण आता गाजतंय. मुंबई पोलिसांनी तयार केलेल्या ज्या विशेष टीम आहेत त्यामध्ये नांगरे पाटील यांनी सुरक्षेचा आता या प्रकरणी आढावा देखील घेतलेला आहे. सलमानच्या सुरक्षिततेत आता वाढ केली जाणार आहे. सलमान खानला जीवे मारण्याची धमकीचं जे प्रकरण आहे त्याविषयी आता त्याच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी विशेष टीम देखील तयार केल्या आहेत. नांगरे पाटील यांनी या प्रकरणी या सुरक्षेचा आढावा घेतलाय. तेव्हा आता सलमानच्या सुरक्षिततेत वाढ केली जाणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, काय अपडेट? सलमान खान याला 3 दिवसापूर्वी एक धमकी आली होती. या धमकीमध्ये एक चिटोर त्याच्या गेट जवळ फेकण्यात आलं होतं. या धमकीनंतर सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि याकरता मुंबई पोलिसांचे क्राईम ब्रांच असेल, स्थानिक पोलीस असेल यांच्या विशेष टीम बनवल्या गेल्या आहेत. ज्या सलमान खानच्या सर्व घराच्या आजूबाजूचा परिसर जो आहे तिथली छाननी सुरू केलेली आहे. तिथे नेमकं हे चिठ्ठी टाकणारी व्यक्ती कोण होती हे तपासण्याकरता आजूबाजूचे सर्व सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते ताब्यात घेतले गेलेले आहेत आणि त्याची आता तपासणी सुरू आहे की नेमकी चिठ्ठी कोणी फेकली. पण ही चिठ्ठी जी फेकण्यात आलेली आहे याच्यामध्ये जो मजकूर आहे तो मात्र फार धक्कादायक आहे. पोलिसांनी या चिठ्ठीला अधिकृत दुजोरा दिलेला नाहीये. मात्र जे पत्र व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये जो आपण मेसेज बघितला तर त्यामध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे की सलमान खान तुमचा लवकरच मुसेवाला होणार आणि खाली GBLB लिहिलेलं आहे. GBLB हे शॉर्ट फॉर्म मध्ये आहे. नुकतंच आपल्याला माहिती आहे की मुसेवालाची हत्या जी आहे ती गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई या दोन गुंडांनी केली होती, ज्यांनी स्वतःहून या मुसेवालाच्या हत्येची जबाबदारी घेतली होती. आणि याच प्रकरणातील जो एक गुंडा आहे लॉरेन्स बिश्नोई याने याआधी देखील सलमानला धमकी दिलेली आहे. अशाच पद्धतीचं पत्र त्यांनी पाठवलं होतं आणि त्या प्रकरणी मुंबई पोलिसांनी चौकशी देखील केली होती. तो आता TRT जेलमध्ये बंद आहे. पण पुन्हा एकदा त्याच्या नावाने धमकी दिली गेल्यामुळे पोलीस जे जास्त सतर्क झालेले आहेत आणि सलमान खानच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आलेला आहे. आणि अगदीच पोलीस सतर्क झालेले आहेत आणि सलमानच्या सुरक्षेमध्ये आता वाढ करण्यात आली आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. वळूयात पुढच्या बातमीकडे. तर राणा दाम्पत्याच्या देखील अडचणी वाढल्यात. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवलेली आहे. राणांना 8 जूनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वांद्रे न्यायालयात हे हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस दोषारोप पत्र आता दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळते. आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढलेल्या आहेत. राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी एक नोटीस पाठवली आहे. या नोटिसीनुसार राणांना 8 जूनला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. वांद्रे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुंबई पोलीस आता दोषारोपपत्र दाखल करणार असल्याची देखील माहिती मिळते. याविषयीची अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून. अजित, राणा दाम्पत्याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. नक्कीच 2 वेगवेगळ्या बातम्या आहेत. एका बातमीमध्ये म्हणजे ज्या बँड्रा कोर्टामध्ये राणा दाम्पत्य यांना अटक केल्यानंतर हजर करण्यात आलं होतं त्या कोर्टामध्ये खार पोलीस जे आहेत ते तिथं त्यांची दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. जी काही घटना घडली या घटनेनंतर कशा पद्धतीनं सगळा प्रकार घडला आणि त्याचा तपास करून पोलिसांनी एक आरोपपत्र तयार केलेलं आहे. ते आरोपपत्र सादर करणार आहे आणि या आरोपपत्राच्या दाखल करताना आरोपी जे असतात त्यांची हजेरी लागणं महत्वाची असतं, ते हजर असणं महत्वाचं असतं. यामुळे हे दोघं जे आहेत या दोघांना त्या ठिकाणी हजर राहण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आहे की 8 जूनच्या दिवशी राणा जोडपं जे आहे यांना खार पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. कारण का यापूर्वी त्यांनी लॉकअपमध्ये असभ्य वागणूक दिल्याबद्दल विरोध आरोप केले होते आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आरोप केले होते. या प्रकरणाची एक वेगळी चौकशी सुरू होती की त्यांना या सगळ्या चौकशी दरम्यान किंवा ते जेव्हा पोलीस कोठडीमध्ये होते किंवा लॉकअपमध्ये होते त्या दरम्यान त्यांच्या बरोबर असभ्य वागणूक करण्यात आलेली आहे. त्याची चौकशी करण्याकरता एक विशेष पथक नेमण्यात आलेले आहे आणि ही पथक जे आहे ते राणा दाम्पत्य यांचा जबाब नोंदवणार आहे. तो देखील 8 जूनला नोंदवणार आहे. 2 वेगवेगळ्या घटना आहेत. दोन्ही वेगळ्या घटनेमध्ये मुंबईमध्ये एका ठिकाणी खार पोलीस स्टेशनला त्यांना हजेरी लावायचे, दुसरीकडे कोर्टामध्ये त्यांना हजर राहायचे. ओके, धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.
पाहुयात पुढची बातमी। शिवसेना खासदार संजय राऊत आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे अयोध्या दौऱ्यावरती आहेत आणि हनुमानगढी आणि राम जन्मभूमीचं त्यांनी दर्शन घेतलंय। 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येला येणार असल्यानं संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंनी या सगळ्या तयारीची पाहणी केलेली आहे। 15 जूनला आदित्य ठाकरे हनुमानगढीचं दर्शन घेणार आहेत, तर संध्याकाळी शरयू आरतीतही ते सहभागी होणार आहेत। नवीन जागेत जे प्रभू श्रीरामांचं सध्या जे स्थान आहे, दर्शन घेतलं जिथे नवीन निर्माण होत आहे राम मंदिर, त्या जागेला भेट दिली, अत्यंत प्रसन्न वाटलं। आणि 15 तारखेला आदित्य ठाकरे यांचा दौरा आहे अयोध्येचा, त्याची तयारी करण्यासाठी मी आणि माननीय एकनाथ शिंदेजी इथे आलेलो आहोत। इकडल्या लोकांमध्ये एक उत्साह आहे ते आदित्य ठाकरे येत आहेत म्हणून, आणि मला असं वाटतं की 15 तारखेला लखनौपासून अयोध्येपर्यंत तुम्हाला त्यांचं स्वागत होताना दिसेल। हे शक्ती प्रदर्शन नाही, एक श्रद्धेचं दर्शन आहे। आणि आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंना जबाबदारी देण्यात आलेली आहे। शिंदेंना नियोजन देण्यावरून भाजपनं टोला लगावलाय। हे तर शिंदेंचं अवमूल्यन असं भाजपनं म्हटलंय। प्रवीण दरेकरांनी हा टोला लगावलाय। नाही, खरं म्हणजे आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी तयारीला जाणं हे शिवसेनेचं बदललं स्वरूप आहे। म्हणजे धर्मवीर आनंदिकेंच्या तालमीत तयार झालेला निष्ठावंत सैनिक नेता जो आज खऱ्या अर्थानं शिवसेनेला टिकवण्याचं, जपण्याचं काम करतोय। उद्धवजी ठाकरेंच्या दौऱ्याची तयारी मी समजू शकतो, परंतु एकनाथ शिंदेंचं अशा पद्धतीनं अवमूल्यन सुरू आहे आणि त्याच्यामुळं आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यासाठी संजय राऊतांसोबत एकनाथ शिंदे जातात। एकनाथ शिंदे प्रेसला बोलत नाहीत, संजय राऊतांच्या नेतृत्वाखाली जातात। हा दुसरा आणखी एक प्रकार। त्यामुळं मला वाटतं सच्चा शिवसैनिक, सच्चे नेते यांचा अवमान आणि ह्युमिलेशन करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। आणि आता जाऊयात औरंगाबादमध्ये। औरंगाबादच्या पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरे यांची 8 जूनला सभा आहे आणि या सभेला येण्याचं आवाहन करण्यासाठी नेते लोकांमध्ये जात आहेत। तसंच आज औरंगाबाद शहरातील आठवडी बाजारामध्ये आमदार अंबादास दानवे पत्रक घेऊन लोकांना सभेला येण्याचं आवाहन करताना दिसत आहेत। या सगळ्याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। 8 तारखेला उद्धव ठाकरे यांची सभा असल्यामुळं शिवसेनेचे सगळे पदाधिकारी, आमदार, खासदार वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन लोकांना आमंत्रण देतात। आता आपण बघतोय औरंगाबादचा सोमवारचा बाजार आहे, आठवडी बाजार, त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जे आहेत अंबादास दानवे हे स्वतः निमंत्रण देत आहेत लोकांना। मोठ्या प्रमाणात लोकांनी यावं, त्यामुळे संवाद साधला जातोय, लोकांना पत्रकं दिल्या जात आहेत। आपण बघतोय की प्रत्येक भाजीवाला असेल किंवा भाजी खरेदी करायला आलेल्या लोकांना या ठिकाणी पत्रकं दिले जात आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, सकाळी मॉर्निंग वॉकला तुम्ही जाताय, रात्री जेवल्यानंतर लोक शतपावली करताय, तिथेही जाताय, आता बाजारात आलाय, नेमका काय उद्देश आहे? उद्देश जनतेपर्यंत पोहोचणं, जनतेशी संपर्क साधणं। आता जसं या मावशीची मी संवाद साधला, त्यांनी कांद्याच्या भावाविषयी माझ्या बोलल्या, मला माहिती आहे, पण तरी त्यांच्या भाव सांगितलं। कारण सकाळी मंडीत गेलो तर वेगळे भाव, इथे गेले तर वेगळे भाव, शेतातून शेतकऱ्याचा घेतलं तर वेगळा भाव, अशी परिस्थिती आहे। म्हणजे भाव सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे, डायरेक्ट शेतकऱ्याचा जो माल येतो त्याचा वेगळा भाव, व्यापाऱ्याकडून जातो त्याचा वेगळा भाव। किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचला आतापर्यंत सभेसाठी? आता मागच्या 8-10 दिवसात मी स्वतः किमान 5-50 हजार लोकांना स्वतः भेटलो असं। सकाळ रात्री झोपेपर्यंत हेच काम करतोय आम्ही सतत। लोकांचा रिस्पॉन्स कसा? खूप आहे, प्रचंड। तुम्ही बाजारात विचारलं कोणाला सभा माहिती नाही असं कोणीच व्यक्ती नाही। कोणी ग्रामीण भागातले, खेड्यापाड्यातले, कोणी शहरातले, प्रत्येकाला सभा उद्धव साहेबांची 8 तारखेला 100% माहिती आहे। आणि मला वाटतं हे आमचं यश आहे संघटनेचं, की आम्ही सर्वसामान्य माणसापर्यंत हा संदेश पोहोचवलेला आहे। पण आधी सुद्धा उद्धव ठाकरेंच्या सभा या ठिकाणी झाल्या, पण असा प्रचार कधी केला गेला नाही, हा पहिल्यांदाच होता। नवीन ट्रेंड आहे आता।
प्रचाराच्या पद्धती बदलल्या पाहिजे. नेहमी एकच पद्धत ठेवून त्याच्यातही लोकांनाही फार इंटरेस्ट राहत नाही. नवनवीन पद्धत गेलं तर लोकांना इंटरेस्ट वाटतो, शिवसैनिकांना इंटरेस्ट वाटतो कामामध्ये, आणि तो इंटरेस्ट वेगळा निर्माण करण्याचा प्रयत्न या सभेच्या निमित्ताने आम्ही केला आणि त्यात आम्ही कमालीचा यशस्वी झालो. प्रचंड सभा होईल. विराट होईल. प्रचंड शब्द कमी तुम्ही काय भाजी सुद्धा खरेदी केली? कधी केली होती का खरेदी? नाही केली नाही, पण आज बायको खुश होईल भाजी घेऊन गेल्यामुळं. बघतोय आपण की शिवसेना प्रत्येक पदाधिकारी असेल, आमदार असेल, खासदार असेल, हे सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. जसं मी आधी सांगितलं की मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या लोकांना शिवसेनेचे नेते भेटतात, रात्री जेवल्यानंतर बाहेर फिरणाऱ्या लोकांना भेटतात, चित्रपटगृहाच्या बाहेर भेटतात, बाजारात भेटतात, रस्त्यावर भेटतात. एकंदरीतच पूर्ण माहोल तयार झालेला आहे. आता नेमकं उद्धव ठाकरे यांची सभा कशी होते आणि किती लोक येतात याची उत्सुकता औरंगाबादकरांना आहे. आणि आता हसन मुश्रीफ बोलतात, थेट जाऊयात. आता मी आता गेल्यानंतर महानगरपालिका नगरपालिका कळवतो, त्यांची जबाबदारी आहे ती. शिक्षक काय असणार? कारण आतापर्यंत आपण जर बघितलं तर अनेक पाट्या तसेच दिसतात अजून सुद्धा इंग्रजी अक्षरे. एक महिन्याचा अवधी द्या. आता मी गेल्या पहिलं काम करतो. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यसभा निवडणूक होणं दुर्दैवी असून ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी मविया नेत्यांनी चर्चेसाठी पुढाकार घेतला होता. मात्र भाजपनं उमेदवार मागे घेतला नाही, त्यामुळे ही निवडणूक होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळेंनी केलाय. तसंच निर्दोष नेत्यांना जेलमध्ये टाकलं, मलिक आणि देशमुखांवरती अन्याय झाला, या दोघांनाही मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे. पाहुयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्या. एक तर आमचे दोन नेते त्यांनी काही न केल्यामुळे नसतानाही आमच्यावर अन्याय आणि आमच्या नेत्यांवर अन्याय. दोन्ही नेत्यांना ज्या पद्धतीने अटक झाली आणि ज्या पद्धतीने त्यांना जितके महिने आत ठेवलेलं आहे, हा खरंच आमच्या दोन्ही नेत्यांवर हा अन्याय आहे. पण आमचा कोर्टावर विश्वास आहे आणि आम्हाला आज न उद्या तिथून न्याय मिळेल याच्यावर माझा विश्वास आहे. पण त्या दोघांना मतदानाला संधी द्यावी याच्यात माननीय भुजबळ साहेब स्वतः त्याचा फॉलोअप केला. दुर्दैवी आहे कारण महाविकास आघाडीच्या वतीने आमचे सगळेच नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटायला गेले होते आणि आम्ही त्यांच्याकडे उठून गेलो. म्हणजे आम्ही काय डायलॉग फोन असं केलं नाही. त्याच्यामुळे खरं तर महाविकास आघाडीच्या नेत्यांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी एवढा मोठा मनाचा मोठेपणा दाखवला आणि ते स्वतः त्यांना भाजपच्या नेत्यांना भेटायला गेले आणि विनंती केली की काहीतरी आपण सुवर्ण मध्य काढूया. दुर्दैव आहे की अनेक वर्षानंतर महाराष्ट्रात ही गोष्ट होते आणि कुठल्याच राज्याच्या आणि चांगल्या सुसंस्कृत राजकारणाच्या हिताची नाही आहे. पाहुयात पुढची बातमी. राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अपक्ष आमदार नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. कारण मागच्या काही दिवसांमध्ये सरकारसोबत असलेले अपक्ष आमदार हे निधी वाटपावरून नाराज होते आणि त्यावरून आता अपक्ष आमदार आशिष जयस्वालांनी गंभीर आरोप केलाय. मंत्र्यांकडे काम घेऊन गेलो की नाही, मंत्री आमदारांकडे टक्के मागतात असा आरोप त्यांनी केलाय. तसंच त्यामुळे काही अपक्ष आमदार सरकार विरोधात जाऊ शकतात असंही ते म्हणाले. त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळ यांनी. राज्यसभेची निवडणूक आहे, अत्यंत महत्त्वाची भूमिका अपक्ष आमदारांची राहणार आहे. काय भूमिका आहे, एकंदरीत काय नाराजी आहे तुम्हा लोकांची? नाही, तुम्ही मला व्यक्तिशः माझ्या मतदारसंघाबद्दल अडचण नाही आहे आणि मी माझ्या मतदारसंघासाठी जी निधीची आवश्यकता आहे ते मी याने त्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या मदतीने मी घेत असतो. परंतु इतर आमदारांचा विषय होता तर त्या सर्व आमदार, मी सिनियर असल्यामुळे माझे सर्व मित्र असल्यामुळे त्यांच्या सर्व व्यथा, ते सर्व आमदार महाविकास आघाडी सोबत राहिले पाहिजे, त्यांच्यातली खतखत दूर झाली पाहिजे म्हणून तो विषय मी सरकारपुढे मांडला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्याची दखल घेतली आणि तो निर्णय त्यांना न्याय मिळेल अशा पद्धतीची माझी अपेक्षा आहे. दुसरं की हे निवडणुकीच्या तोंडावर हा विषय नाही आहे, कारण की आता तर राज्यसभेची निवडणूक आणि विधान परिषदेची निवडणूक महत्त्वाची आहे. तर त्या सर्व आमदारांच्या ज्या अडचणी आहेत ते मांडून मी त्यांना ते सर्व सरकारच्या सोबत राहिले पाहिजे म्हणून माझी धडपड आहे. पण नेमकं त्या आमदारांच्या मंत्र्यांसंदर्भात काय तक्रारी होते किंवा महाविकास आघाडी सरकार संदर्भात काय तक्रारी होते? मी पूर्वीच सांगितलं की काही मंत्री हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात, आमदाराला समजून घेतात, त्याला ताकद देतात, आमदाराला त्याच्या मतदारसंघाचे कामं करतात. परंतु काही मंत्री हे जरा खूप वेगळ्या तोऱ्यातच राहतात. तर त्यांच्या संदर्भात आमची नाराजगी, निधी देताना आमदाराला विचारत नाही, मनमान्या पद्धतीने काम करतात आणि
फार वाईट अनुभव त्या मंत्र्यांचे आहेत. आमची तर सरकारला मागणी राहणार आहे की जे मंत्री आमदारांना घेऊन चालत नाही, आमदारांशी चांगल्या पद्धतीने बोलत नाही, त्यांच्या मतदारसंघांना न्याय देत नाही आणि फक्त पदाचा उपभोग करण्यासाठी ते बसले आहे, उपयोग करण्यासाठी बसले नाही आहे. तर अशा मंत्र्यांची हकालपट्टी सरकारने करावी अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे. काही आमदारांनी तुमच्याकडे तक्रार केली होती की काही मंत्री टक्केवारी मागतात कामासाठी. कसं आहे की या विषयावर मी मीडियापुढे आज बोलणार नाही. आता ही निवडणूक आहे, आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आणि माननीय संजय पवार यांना निश्चितपणे निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. ते निवडून येतील आणि बाकी जे काही विषय असतील ते सध्या ते विषय निवडणुकीच्या तोंडावर बोलणं योग्य नाही. त्या 20 तारखेच्या नंतर त्या विषयावर मी भाष्य करेन. आणि जयस्वालांच्या आरोपामुळे राज्यातलं मविया सरकार कसं काम करतं याचा भांडाफोड झाला असल्याची प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते दरेकरांनी दिली आहे. पाहूयात ते काय म्हणाले. ज्या निमित्तानं त्या ठिकाणी अनिल देशमुख आत आहेत, नवाब मलिक आत आहेत आणि आता तर सत्तेतलाच आमदार जर म्हणत असेल की टक्केवारी द्यावी लागते, यावरून हे सरकार वसुली सरकार आहे. त्या ठिकाणी टक्क्यावर त्या ठिकाणी मलिदा गोळा करणारं सरकार आहे आणि त्यामुळं अपक्ष आमदारांच्या मनामध्ये असंतोष काय आहे तो त्यांनी प्रतिबिंबित केलाय आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मनात सुद्धा या सरकारच्या विषयी वसुली सरकार म्हणून भावना आहे. त्यांच्याही मनामध्ये असंतोष आहे. त्याचं प्रातिनिधिक स्वरूप त्या ठिकाणी आशिष जयस्वालांच्या वक्तव्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आले. आणि राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होतोय असा आरोप नाना पटोलेंनी केलाय. भंडाऱ्यात ते बोलत होते. पाहुयात पटोले नेमकं काय म्हणाले. कुठेतरी या केंद्रीय तपास यंत्रणेचा दबाव तंत्र वापरण्याचं काम बीजेपी करते आहे असं मला वाटते आहे. पण उद्या मी स्वतः मुंबईत आहे आणि ही जी काही आता काही अपक्ष आमदारांनी आपली भूमिका मांडलेली आहे, मी त्यांना पण बोलणार आहे आणि आम्ही सगळ्यांची मनं पुन्हा वळवण्याचा प्रयत्न करू. कुठलाही घाबरण्याचं कारण नाही. आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हे केंद्रीय तपास यंत्रणेचा जेवढा काही दुरुपयोग करतील तेवढं निश्चितपणे उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात निर्माण होईल असा आमचा विश्वास आहे. आणि वळूयात पुढच्या बातमीकडे. बीएमसीतील अधिकाऱ्यांचा कामगारांच्या जागेवरती डोळा असल्याची ही बातमी आहे. घर मिळू नये यासाठी योजनाच बदलण्यात आली आहे. जागा उपलब्ध नसल्याचं सांगत योजना बदलण्यात आली आहे. अधिकाऱ्यांसाठी मात्र सेवा निवासस्थानाची योजना आहे. मात्र सफाई कामगार जे आहेत त्यांच्यासाठीची जी योजना आहे ती बदलण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सफाई कामगारांना हक्काचं घर कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होतोय. घर मिळावं मालकी हक्कानं 25 JR जो निघाला त्याच्यामध्ये तरतूद आहे की 25 वर्ष झालेल्या कामगाराला मालकी तत्वाने घर देण्यात यावं. ते आता महानगरपालिकेने असं कळवलंय की ते देण्यात येणार नाही आहे. आमच्याकडे भूखंड नाही आहे. हे डावपेच त्यांचे आहेत की कामगारांना कुठली सुविधाच द्यायची नाही, कामगारांना सतत राबवून काम करून घ्यायचं, बस एवढंच त्यांचं धोरण आहे. तर जागेचा असा गोंधळ निर्माण व्हायला नको, कारण सफाई कर्मचाऱ्यांच्या मुंबई महापालिकेमध्ये 39 वसाहती आहेत आणि त्या 39 वसाहतीमध्ये त्यांची स्वतःची जागा आहे. तेव्हा इतर कुठल्याही जागेचे म्हणजे अशी घरं देण्यासाठी गरज नाही. तरी पण हा मुद्दामून हा गोंधळ निर्माण केला जातोय जागेचा. कारण ह्या ज्या महापालिकेच्या ज्या जागा आहेत त्या मोक्याच्या क्षणी आहे, मोठ्या म्हणजे अगदी प्राईम लोकेशनला आहेत. जसं इथे दादर स्टेशनला अगदी जवळ 5 मिनिटाच्या अंतरावर आहेत. अशा बहुतेक ठिकाणच्या जागा या प्राईम लोकेशनला आहेत आणि त्या सफाई कामगारांना मिळू नयेत हा बहुतेक हेतू असावा असं मला वाटतं. महानगरपालिकेतले जे सत्ताधारी आहेत म्हणजे शिवसेना आहे त्यांना घरं द्यायचीच नाही आहेत आणि ती कधी द्यायचीही नव्हती. त्यामुळे ती आधीची योजना बंद करून नवीन योजना आम्ही आणतोय अशा प्रकारचं गाजर दाखवण्यात आलं आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये पण अधिकाऱ्यांची नावं गुचडवण्यात आली की बाबा अधिकाऱ्यांना पण आता मुळातच अधिकाऱ्यांसाठी ऑलरेडी क्वार्टर्स आहेत, त्यांचा पगार एवढा आहे आणि त्यांना तुम्हाला परत सेवा घरं देण्याची गरज नाही आहे. ज्या महानगरपालिकेच्या कॉलनी आहेत त्याच्या डेव्हलपमेंटमधनं बिल्डरला प्रायव्हेटरित्या आणून त्या घुसवण्याचं त्यांच्या घशात घालण्याचं सगळं कारस्थान चालू आहे. या सगळ्या प्रकरणावरती विरोधी पक्षनेते दरेकरांनी काय आरोप केले आहेत ते देखील पाहूयात.
सफाई कर्मचाऱ्यांचं स्वतःचं हक्काचं घर मिळण्याचं स्वप्न जवळपास संपुष्टात आलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया यावर? मला वाटते सरकार केवळ नामकरण सोहळे करत बसले. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काळात त्या ठिकाणी योजना वाल्मिकी आवास अशा अर्थाच्या नावानं त्या ठिकाणी होती आणि त्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पुढे चालली होती. परंतु जणू काही ही योजना देवेंद्र फडणवीसांची आहे, त्या सरकारची आहे अशा भावनेतनं या ठिकाणी पहिलं नामकरण केलं, योजनेचं नाव बदललं. पण नाव बदलून काय केलं योजनेचं, तर त्या ठिकाणी त्या योजनेचा पूर्णपणे तिनतेरा वाजवून टाकले. त्या योजनेमध्ये अधिकाऱ्यांची नावं आणली, त्यांना जागा कुठे आहे, काय बांधणार आहेत, काही इंटरेस्ट नाही. उलट ह्या वसाहती बिल्डरच्या घशात कसे जातील आणि त्या माध्यमातून मलिदा कसा मिळेल याचं नियोजन महापालिका पातळीवर त्या ठिकाणी दुर्दैवानं सत्ताधारी शिवसेनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं गेलं. आज आपण बघाल की मुंबईचा सफाई कामगार जर या ठिकाणी मुंबईत 8 दिवस काम नाही केलं तर त्या ठिकाणी पूर्णपणे मुंबईची आरोग्य व्यवस्था कोलमडेल. आणि अशा वेळेला स्वतःचं आरोग्य धोक्यात घालून तो काम करतो आणि अत्यंत माफक त्रोटक अपेक्षा त्याच्यात छोटंसं घर मिळावं, त्या ठिकाणी अधिकारी टाका, बिल्डरला वसाहती द्या. मला वाटतं हे निंदनीय आहे. कुठल्याही परिस्थितीत सफाई कामगारांची घरं किंवा त्यांच्या जागा कोणाला लाटू देणार नाही. त्यांची घरं त्यांनाच मिळाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह राहील. आणि जर जोर जबरदस्तीनं त्यांच्याऐवजी दुसऱ्या योजना करून बिल्डरचा फायदा किंवा मोठ्या लोकांचा काही फायदा करणार असाल तर ते प्रकल्प सुद्धा आम्ही होऊ देणार नाही. सफाई कामगारांची प्रस्तावित घरं त्यांनाच मिळाली पाहिजे, त्याच जागेवर मिळाली पाहिजेत अशी आमची मागणी राहील. व्हिडिओ सरून पेडणेकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आता जाऊयात यवतमाळमध्ये कचरा कुंड्या कचऱ्यात गेल्याचं समोर आलंय. जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतींना जनसुविधेसाठी कोट्यावधी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आणि याच निधीतून ग्रामपंचायतीनं कचरा कुंड्या देखील खरेदी केल्या. मात्र या कुंड्या गावात कुठेही न बसवता त्या ग्रामपंचायतच्या आवारातच पडून आहेत. त्यामुळे गावात घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय आणि बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर कचरा पडू नये, परिणामी गावात आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे कचरा कुंडीसाठी खर्च केलेला निधी पाण्यात गेलेला आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरी यांनी. यवतमाळ जिल्ह्यात जवळपास 1200 ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक ठिकाणी किंवा त्या गावात कुठेही कचरा दिसू नये यासाठी यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधेमधून काही गावांना कुंड्याचं वाटप करण्यात आलं आणि ज्या कुंड्या दिलेल्या कचरा कुंड्या त्या या ठिकाणी अशा प्रकारे पडून असल्याचं आपण बघू शकता. मी सध्या आहे मोझरमध्ये, जे यवतमाळपासून जवळपास एक 40 किलोमीटर अंतरावर हे गाव येतं आणि यापूर्वी मी सातेफळ नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा जाऊन आलो, मोझरमध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहे. आणि या प्रत्येक ठिकाणी जी परिस्थिती आहे याच पद्धतीची आहे आणि या कुंड्या एकतर मग गावात कुठेतरी ठेवलेल्या आहे किंवा ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये पडून आहे. वास्तविक पाहता या कुंड्या दिल्यानंतर आतापर्यंत त्या गावामध्ये जे चौक असतील त्या ठिकाणी बसवणं गरजेचं होतं, मात्र तशा प्रकारचं झालं नाही आहे. आपण ही जी क्वालिटी आहे ही क्वालिटीसुद्धा आपण बघू शकतो की ही या पद्धतीची ही क्वालिटी आपल्याला दिसते आहे. आणि एक माहिती आपल्याकडे अशी आलेली आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने जवळपास 10 कुंड्यांसाठी 1 लाख रुपयाची रक्कम या ठिकाणी संबंधित कंपनीला दिलेली आहे अशी सुद्धा एक माहिती आहे. एकंदरीत अशा प्रकारे समजा जिल्हा परिषदेचा जो खर्च आहे, जो पैसा आहे तो अशा पद्धतीनं खर्च होत असेल आणि ह्या सगळ्या कुंड्या जर अशाच पडून राहत असेल तर याचा कुठेही उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात एका सामाजिक कार्यकर्त्यानं हे संपूर्ण जे प्रकरण आहे हे बाहेर काढलं आणि या संदर्भात चौकशी करून कारवाईची मागणी केलेली आहे. जिल्हा परिषदेनं एकट्या नेर तालुक्यातल्या जवळपास 42 गावांमध्ये अशा प्रकारच्या कुंड्या दिल्या, त्या अजूनही पडून असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात चौकशी होणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कॅमेरामन मकसूद अलीसह भास्कर मेहरे, न्यूज 18 लोकमत, मोझर, यवतमाळ. 4ही ठिकाणी ज्या कुंड्या आहे, कचरा कुंड्या, त्या अशा पद्धतीनं पडून आहे. वास्तविक पाहता ग्रामपंचायतीने हे सर्व जे पेमेंट आहे या संबंधित कंपनीला केलेलं आहे, मात्र कुंड्या ज्या आहे त्या कुठल्याही गावातल्या चौकामध्ये लागलेल्या नाही आहे आणि त्यामुळे बरेच गाव असे आहेत की ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य या ठिकाणी दिसून येत आहे. नेमका काय या कुंड्यांमुळे नेमका भविष्यात काय फायदा होणार होता किंवा गावात
प्लास्टिकची जी घाण आहे त्याच्यातून कशा पद्धतीने मुक्तता होणार होती. तर या ठिकाणी काही गावातले कार्यकर्ते आहे किंवा मग जे ग्रामपंचायतचे सदस्यसुद्धा या ठिकाणी, आपण त्यांना विचार. दादा मला एक सांगा, का कुंड्या कधीपासून पडून आहे? त्याला 1 वर्ष झालं आज या ठिकाणी पडलेले आहे. पहिले तिकडे पडल्या होत्या, नंतर त्या ठिकाणी या ठिकाणी हलवण्यात आलं आणि वारंवार आपण ते मीटिंगमध्ये मांडण्यात आलं की आपल्याकडे कुंड्या आलेल्या आहेत, त्या ठिकाणी देवस्थानच्या ठिकाणी कुठेतरी लावण्यात आहे कुठेतरी, आणि ग्रामपंचायत करणं याचं पेमेंट पण झालेलं आहे. पण एक काम का बरं रखडलेलं आहे आजपर्यंत हे आम्हाला अजूनही लक्षात आलेलं नाही. दादा मला सांगा, काय सांगाल या कुंड्याच्या प्रकरणामध्ये? कसं आहे, मोदीजींनी कचरामुक्त भारत करण्यासाठी एक घोषणा केली होती की या देशात कचरा राहिला नाही पाहिजे, आणि त्याच उद्देशाने जिल्हा परिषदेने सर्वसाधारण जे त्यांची आर्थिक वर्षाची निधी असते त्यात जनसुविधेसाठी म्हणजे जनतेच्या सुविधेसाठी कचरा कुंड्याचं वाटप केलं की गावात कचरामुक्त व्हावं. पण जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून, कारण 2021च्या आर्थिक या वर्षातलं हे काम आहे आणि 1 वर्ष झाले की या कचरा कुंड्या इथे पडलेल्या आहे. कॅमेरामन मकसूद अलीसह भास्कर मेहरे, मोझर, यवतमाळ. वळूयात पुढच्या बातमीकडे जाऊयात. सोलापूरमध्ये सोलापूर बस स्थानकात शिवसैनिकांनी राडा घातलाय. बस स्थानकात शिवराज्याभिषेक दिन साजरा का केला नाही अशी विचारणा करत त्यांनी आगार प्रमुखांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी बस स्थानकातील काम देखील बंद पाडलं. अखेर आगार प्रमुखांनी माफी मागितल्यानंतर हा सगळा वाद निवळलाय. अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये सुद्धा या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिवराज्याभिषेक दिन साजरा शिवसेनेच्या वतीने केलो. त्याला लगतच असलेल्या एस.टी. महामंडळामध्ये एस.टी. स्टँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यासारखी परिस्थिती आम्हाला या ठिकाणी दिसली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला एक हार सुद्धा त्या ठिकाणी चढवलेला नव्हता. धूळ खात असलेला अर्धा इंच धूळ त्या ठिकाणी त्या प्रतिमेवर होती. आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर जर ह्या बस खात्याला ठेवता येत नसेल तर त्यांनी अनादर सुद्धा करू नये. आणि या बातम्यांचं दुपारच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका. news18lokmant.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील भेट द्या. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि थोड्याच वेळात पुढचं बुलेटिन पाहूयात जगाच्या पाठीवर. पहा फक्त News18 लोकमत.